एअर शोचा उत्साह रंगात येत असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एअर शो दरम्यान शौर्य आणि कर्तव्य दाखवत असताना अचानक एक विमान दुसऱ्या विमानाला हवेतच जोरात धडकलं। दोन विमानांची एकमेकांना धडक झाली आणि ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। यामध्ये पायलटचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। पोर्तुगालमध्ये एका एअर शो दरम्यान दोन छोटी विमाने हवेत धडकली। या अपघातात पायलटचा मृत्यू झाला। वायुसेनेने दिलेल्या माहितीनुसार रविवारी दक्षिण पोर्तुगालमध्ये एअर शो दरम्यान दोन लहान विमाने धडकली। मीडिया रिपोर्टनुसार या भीषण अपघातात पायलटचा मृत्यू झाला। या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी HPN न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। या व्हिडिओमध्ये विमानांची विचित्र धडक होताना दिसत आहे। बेजा एअर शो मध्ये 6 विमानांच्या एअर शो दरम्यान दुपारी 4:05 दरम्यान 15:05 GMT दोन विमानांचा अपघात झाला आहे। अपघातानंतर तात्काळ आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आणि बेजा विमानतळावरील शो आयोजकांनी कार्यक्रम पुढे ढकलला। या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। व्हिडिओमध्ये 6 विमाने टेक ऑफ करताना दिसत आहेत। एक विमान वरच्या दिशेने जात आहे तर दुसऱ्या विमानापैकी एकाला धडक दिल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे। त्यानंतर हे विमान जमिनीवर कोसळलं। पोर्तुगीज मीडियाच्या वृत्तानुसार या अपघातात विमानाच्या पायलटचा मृत्यू झाला आहे। अपघातग्रस्त झालेलं विमान हे याकोवलेव याक-52 असल्याची माहिती मिळाली आहे। हे सोव्हिएत युनियनने डिझाईन केलेले एरोबॅटिक प्रशिक्षण मॉडेल असल्याचं निवेदनात म्हटलं आहे।